ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ಟು ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋದನ್ನ सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला नानाय्य सर अक्कलकोट. आज आपण पेपर क्रमांक महाराष्ट्राची सेट परीक्षा जे होणार आहे त्याच्यातील जो पहिला पेपर आहे त्या पेपरातील 8वा युनिट ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिटावरती एक कन्सेप्ट आहे कॉम्प्युटर, जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारतात तो मी बोर्डवर लिहिलेला आहे. एवढंच कन्सेप्ट तुमच्या डोक्यासमोर असू द्या. जे कॉम्प्युटर आपण वापर करतो कॉम्प्युटर, ह्या कॉम्प्युटरबद्दल ह्याच्यातील जो जनरेशन आहे, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि फिफ्थ जनरेशन. कॉम्प्युटरचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत 5 जनरेशन झालेले आहे. आता आपण 5वा जनरेशनमध्ये आहोत. प्रश्न असे विचारतात सध्या आपण कॉम्प्युटरचा कोणत्या जनरेशन वापर करतो? 5वा जनरेशन. तर एकूण 5 जनरेशन आहे. पहिला जनरेशन, दुसरा जनरेशन, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि फिफ्थ जनरेशन. आता पहिला जनरेशन त्याचा कालावधी काय आहे? पिरियड आपण म्हणतो. कुठल्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत, म्हणजे किती वर्षांचा हा कालावधी आहे. कॉम्प्युटरचा जो जनरेशन आहे त्या जनरेशनच्या कालावधीवरती प्रश्न विचारतात. पहिला जनरेशनचा कालावधी किती होता, दुसरा जनरेशनचा कालावधी किती, तिसरा, चौथा आणि 5वा. ह्याचा कालावधी फर्स्ट जनरेशनचा कालावधी आहे 1940 ते 1950. ह्या पिरियडला आपण फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर 1940 ते 1950 या दरम्यान जे कॉम्प्युटरचा आपण वापर करतो त्या जनरेशनला फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर असे म्हणतो. हे प्रश्न विचारले होते बघा. फर्स्ट जनरेशनचा कालावधी सांगा 1940 ते 1950. आणि इथे हे जे मी पॉईंट्स लिहिलो, फर्स्ट जनरेशनचा कालावधी किती, फर्स्ट जनरेशन कोणत्या टेक्नॉलॉजीवर आधारित आहे, बेस्ड ऑन फर्स्ट कॉम्प्युटरचा जनरेशन. पहिला जनरेशन म्हणजे भाषा कोणती वापरली होती, त्याचा मेमरी लेवल, त्याचा स्ट्रेंथ किती आहे, त्याचा साईज किती होते आणि त्याचा उदाहरण एक्झाम्पल कोणकोणते. फक्त आपण स्टेप बाय स्टेप घेऊया. ओके. एक्झाम ओरिएंटेड. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर 1940 ते 1950. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर हा व्हॅक्यूम ट्यूबवरती अवलंबून होता. व्हॅक्यूम ट्यूब. प्रश्न हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. व्हॅक्यूम ट्यूबचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये झाली होती? फर्स्ट जनरेशन म्हणजे, किंवा फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर हा कोणत्या टेक्नॉलॉजीवर आधारित होता? व्हॅक्यूम ट्यूबच्या आधारित. व्हॅक्यूम ट्यूब. व्हॅक्यूम आपण जे टी व्ही आहे, पूर्वीचा टी व्ही असं मोठा असं बल्ब असल्यासारखा तो ट्यूब होता. व्हॅक्यूम ट्यूब म्हणतात त्याला. त्याच्यानंतर फर्स्ट जनरेशन म्हणजे भाषा कोणती होती? कॉम्प्युटरच्या भाषा. मशीन लँग्वेज वॉज यूज्ड इन द फर्स्ट जनरेशन. हे IMP हे लक्षात ठेव. हे कर्नाटकच्या सेटला विचारले होते. कॉम्प्युटरच्या फर्स्ट जनरेशन म्हणजे कोणत्या भाषा वापरली होती? मशीन लँग्वेज. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरचा मेमरी लेवल किती आहे? 400 बिट्स. 4000 बिट्स. त्याचा साईज किती होता? लार्ज, व्हेरी लार्ज. म्हणजे आपण जे घर म्हणतो, आता हे मोठं घर आहे, ह्या घरात एकच कॉम्प्युटर, त्याचा साईज खूप मोठा साईजचा कॉम्प्युटर. एका खोलीत, मोठ्या खोलीमध्ये ते कॉम्प्युटर बसवत होते, मोठं असं. आपण मोठमोठ्या कंपनीमध्ये हे बघा, आय डोंट वॉन्ट टू एक्सप्लेन एनिथिंग. त्याचा आकार आहे खूप मोठा, एका खोलीमध्ये बसल्यासारखा, एका खोलीमध्ये त्याचा स्पेस होता. एवढं मोठं कॉम्प्युटर आपण ठेवत होतो. व्हेरी लार्ज स्केल. हे काय प्रश्न विचारत नाही, हे प्रश्न विचारलेले होते आपलं महाराष्ट्राचे सेट एक्झाममध्ये. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॉम्प्युटर वापरत होते
त्याचा एक्झाम्पल्स, त्या कॉम्प्युटरचे एक्झाम्पल्स बघा. ENIAC एनिक कॉम्प्युटरचा वापर फर्स्ट जनरेशनमध्ये झालेले आहे. युनिवॅक कॉम्प्युटरचा वापर फर्स्ट जनरेशनमध्ये झालेली होती. आता ह्या कॉम्प्युटरचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारतात. ENIAC, ई मीन्स इलेक्ट्रॉनिक, N मीन्स न्यूमरिकल, I मीन्स इंटिग्रेटर, इंटिग्रेशन नाही, इंटिग्रेटर, A अँड C म्हणजे कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, न्यूमरिकल, इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर हा युनिक्सचा फुल फॉर्म. आणि युनिवॅकचा युनिव्हर्सल ॲटोमॅटिक कॉम्प्युटर, हे प्लीज लक्षात ठेवा. फर्स्ट जनरेशनमध्ये कोणत्या प्रकारचे कॉम्प्युटर वापरत होते त्याचा एक्झाम्पल सांगा म्हणतात. युनिवॅक आणि इनिएक हे कॉम्प्युटर वापरत होते. आता सेकंड जनरेशनचा पिरियड आहे 1950 to 1960. एक ढोबळ मानाने मी परीक्षापुरता काय महत्त्वाचा घटक आहे ते तुम्हाला सांगत आहे. सेकंड जनरेशन कॉम्प्युटरचा कालावधी 1950 ते 1960. सेकंड जनरेशन कॉम्प्युटर हा कोणत्या टेक्नॉलॉजीवर आधारित होता? बेस्ड ऑन ट्रान्झिस्टरवर. हे व्हॅक्यूम ट्यूब इथं आहे. सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर्स हे लक्षात ठेवा शब्द. ट्रान्झिस्टरवरती सेकंड जनरेशन कॉम्प्युटर आधारित होते. सेकंड जनरेशनमध्ये असेंब्ली लँग्वेजचा वापर करण्यात येत होती. असेंब्ली लँग्वेज हे खूप इम्पॉर्टंट आहे शब्द. असेंब्ली लँग्वेजचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये झाली होती? सेकंड जनरेशनमध्ये. सेकंड जनरेशनचा मेमरी पॉवर आहे 32,000 बिट्स. सेकंड जनरेशनचा जो साईज आहे कॉम्प्युटरचा साईज फर्स्ट जनरेशनपेक्षा लहान. जे मोठ्या खोलीवरून अर्धा खोलीवर ठेवण्यात येण्यासारखा कॉम्प्युटर. त्याच्यानंतर उदाहरण कुठलं? फॉर एक्झाम्पल IBM 400 कॉम्प्युटर, IBM 600 कॉम्प्युटर. थर्ड जनरेशन 1960 ते 1970 या कालावधीमध्ये थर्ड जनरेशनचा कॉम्प्युटर वापर करण्यात आले आहे. थर्ड जनरेशन कॉम्प्युटर म्हणजे कोणत्या घटकावरती आधारित होता? तर आयसीवर. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्रश्न विचारले होते. आयसीचा फुल फॉर्म विचारलेली होती एकदा. आयसी म्हणजे इंटिग्रेटेड, पूर्ण लक्ष द्या, इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेटेड सर्किट. आयसीचा वापर पहिल्यांदा कोणत्या जनरेशनमध्ये झालेले आहे? थर्ड जनरेशनमध्ये. थर्ड जनरेशन कॉम्प्युटर हा कोणत्या टेक्नॉलॉजीच्या आधारित आहे? आयसीवर आधारित आहे. थर्ड जनरेशनमध्ये कोणत्या प्रकारची लँग्वेज यूज करतात? बेसिक लँग्वेज आणि फॅस्केल लँग्वेज, C लँग्वेज वापर करतात. बेसिक लँग्वेजचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये झालेला आहे? थर्ड जनरेशन. बेसिकचा फुल फॉर्म काय? B मीन्स बिगिनर्स, A मीन्स ऑल पर्पज, S मीन्स सिम्बॉलिक, I मीन्स इन्स्ट्रक्शन, C मीन्स कोड. कृपया त्याची फुल फॉर्म लक्षात ठेवा. हे प्रश्न विचारलेले होते बघा. बेसिकचा फुल फॉर्म. बेसिक लँग्वेज हा कोणत्या जनरेशनमध्ये सुरू झाली होती? थर्ड जनरेशनमध्ये. B मीन्स बिगिनर, A मीन्स ऑल पर्पज, S मीन्स सिम्बॉलिक, I मीन्स इन्स्ट्रक्शन, C म्हणजे कोड. फॅस्केल, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. इथं ह्याचा मेमरी साईज किती आहे? 1,28,000 बिट्स आहे. आणि ह्याचा साईज स्मॉलर दॅन सेकंड जनरेशनपेक्षा छोटी. आणि इथं कुठल्या प्रकारचं कॉम्प्युटरचं वापरत होते? युनिवॅक 9000, युनिव्हर्सल ॲटोमॅटिक कॉम्प्युटर. त्याच्यानंतर फोर्थ जनरेशन 1970 या दरम्यान जो कॉम्प्युटर वापरत होते त्या कालावधीचा कॉम्प्युटरला फोर्थ जनरेशन कॉम्प्युटर असे म्हणतात. फोर्थ जनरेशन कॉम्प्युटर हा कोणत्या टेक्नॉलॉजीवर आधारित होता? LSI वरती आणि VLSI वरती आणि मायक्रो प्रोसेसरचा वापर फोर्थ जनरेशनमध्ये झालेले आहे.
आता LSI म्हणजे काय? L म्हणजे लार्ज, S म्हणजे स्केल, I म्हणजे इंटिग्रेशन. कृपया फुल फॉर्म लक्षात ठेवा, लार्ज स्केल इंटिग्रेशन. आणि VLSI व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. मायक्रो प्रोसेसचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये झालेली होती? चौथ्या जनरेशनमध्ये. चौथा जनरेशन म्हणजे कोणत्या लँग्वेजचा वापर झाला होता? SQL, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आणि हे 10 मिलियन्स त्याचा मेमरी पॉवर आहे. आणि मायक्रो कॉम्प्युटर आणि सुपर कॉम्प्युटरचा सुरुवात ह्या चौथ्या जनरेशनमध्ये झालेली आहे. आणि विशेष म्हणजे PC, फॉर एक्झाम्पल कुठल्या प्रकारचं कॉम्प्युटर आपण वापर करतो? PC मीन्स पर्सनल कॉम्प्युटर. हाही कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये एकदा विचारली होती. PC मीन्स वाट म्हणून, पोलीस कॉन्स्टेबल नाही. PC मीन्स पर्सनल कॉम्प्युटर. ओके. त्याच्यानंतर 5th जनरेशन, जे सध्या आपण ज्या कॉम्प्युटरचा वापर करतो त्या कॉम्प्युटरला 5th जनरेशन कॉम्प्युटर असे म्हणतो. आणि याचा कालावधी कोणता? कधीपासून हे सुरू झालेलं आहे? प्रेझेंट, 2000 पासून आतापर्यंत जे आपण वापर करतो. किंवा त्याचं काय प्रेझेंट सिच्युएशनमध्ये ह्याचा काय कालावधी विचारत नाही. प्रेझेंट सिच्युएशनमध्ये, प्रेझेंट इयरमध्ये, प्रेझेंट ड्युरेशनमध्ये वापर करण्यात येणारे कॉम्प्युटरला 5th जनरेशन. आणि हे 5th जनरेशन कोणत्या घटकावर आधारित आहे? बेस्ड ऑन ULSI, अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. विशेष म्हणजे 5th जनरेशनला आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याच्यावरती आधारित आहे. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. परवाच केरळ राज्यात आर्टिफिशियल AI वापर करून एक AI टीचरचा सुरुवात झालेली आहे केरळामध्ये. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट तयार केलेले आहे. आणि रोबोट टीचर म्हणून काम करत आहे केरळ राज्यात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा वापर करून. मर्क्युरी प्रोलॉग लँग्वेज 5th जनरेशनमध्ये वापर करण्यात येत आहे. आणि ह्याचा मेमरी साईज किती आहे? अनलिमिटेड आहे. आणि टिनी कॉम्प्युटर्स आणि परम कॉम्प्युटर, एकदम छोटा कॉम्प्युटर आपण वापर करतो, जसं की टॅब आहे. आणि परम जे सुपर कॉम्प्युटर ह्या एक्झाम्पलने आपण ओळखतो. परम अनिल काकोडकर सर, आणि परम आपलं महाराष्ट्राची जे व्यक्ती आहे त्यांनी ह्या कॉम्प्युटरच्या शोधात त्यांनी काम केलेले आहेत. त्याच्यानंतर लॅपटॉप आणि AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अशा पद्धतीने आपण कॉम्प्युटर म्हणजे काय, कॉम्प्युटरमध्ये किती जनरेशन आहे, कॉम्प्युटरबद्दल तुम्हाला कॉम्प्युटरच्या हिस्ट्री मी सांगितलेल्या आहेत. आता ह्या पिरियडमध्ये फक्त कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरचं जनरेशन, 1st जनरेशन, 2nd जनरेशन, 3rd जनरेशन, 4th जनरेशन आणि 5th जनरेशन, त्याचा पिरियड सांगितलं मी. पहिला, दुसरा, तिसरा, त्याचा 5वा, त्याचा पिरियड काय आहे आणि कुठल्या घटकावरती हे आधारित आहे आणि त्याचा मेमरी साईज किती आहे आणि त्याचा कॉम्प्युटरचा साईज किती आहे आणि कॉम्प्युटरचा एक्झाम्पल कोणकोणते आहेत हे आपण पाहिलेलो आहेत. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार. लक्षात आलं ना महत्त्वाचं काय काय सांगितलं ते? काय रिपीट सांगायची गरज नाही. हे टेबल्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा.